हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 59 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 7 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. प्रॉब्लेम दिलेला आपल्याला Satish and Pramod are partners. Prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019. आपल्याला सतीश आणि प्रमोद नावाचे जे दोन पार्टनर आहेत त्या दोघं पार्टनरांचं प्रिपेअर तयार करायचं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2019 चं. त्याच्यानंतर यू हॅव टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट अँड नेट प्रॉफिट ओनली. या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये फक्त आणि फक्त आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट या ठिकाणी सर्च करायला सांगितलेलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलं आहे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं नाहीये आणि बॅलन्स शीट सुद्धा तयार करायचं नाहीये. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला डेबिट साइडला स्टॉक दिलेला आपल्याला 1/4/2018 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. त्याच्यानंतर परचेसेस दिलेले आहेत, वेजेस दिलेले आहेत, इन्शुरन्स दिलेले आहे, अनप्रोडक्टिव्ह वेजेस दिलेले आहे, वेअर हाऊस रेंट, कॅरेज आउटवर्ड, सेल्स रिटर्न, एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी, सन्ड्री डेटर्स, इन्व्हेस्टमेंट, फॅक्टरी रेंट, पोस्टेज अँड टेलिग्राम. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला दिलं आपल्याला सेल्स, डिव्हिडंड, परचेस रिटर्न, सन्ड्री क्रेडिटर्स, 10% बँक लोन, 10% बँक लोन. या ठिकाणी पर्सेंटेज मध्ये अमाऊंट आलेली म्हणजे ही काय आहे, हिडन ऍडजस्टमेंट आहे. आणि दिलेलं आहे ऑदर रिसिप्ट. खाली आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे, क्लोजिंग स्टॉक दिले आपल्याला 15,400 रुपये. आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात, वेजेसला 1 स्टार करायची आहे. 3 नंबर क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स 800 अँड मेंटेन ऑलरेडी 3% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्स वरती सन्ड्री डेटरवरती एक बॅड डेब्टची आणि एक आरडीटीची अशा दोन आपल्याला काय करायचे आहे, स्टार करायचे आहे. 4 नंबरला गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून माल काय केलेला आहे, दिलेला आहे, म्हणजेच ऍडव्हर्टाइजमेंट केलेली, जाहिरात केलेली त्याची. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹2000 वेअर सोल्ड अँड delivered on 31st March 2019 but no entry is passed in the books of account. या ठिकाणी 2000 रुपये किमतीचा माल विकलेला आहे आणि तो डिलिव्हर म्हणजे पोहोचवला पण आहे, पण मात्र त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाहीये. रेकॉर्डिंग केलेलं नाहीये त्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, रेकॉर्ड करावं लागणार आहे. माल विकला ज्यावेळेस अनरेकॉर्डेड सेल असतील त्यावेळेस काय होत असतं, आपलं सन्ड्री डेटर वाढत असतं. सन्ड्री डेटरला 1 स्टार करायचा आहे पुन्हा, म्हणजे सन्ड्री डेटरला या ठिकाणी 3 स्टार झाले. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी ऍडजस्टमेंट संपल्या, हिडन ऍडजस्टमेंट 1 होती त्याचे आपण स्टार केले. आता या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढायचं आहे, म्हणजेच ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलंय आपण. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि क्रेडिटला काही घटक आपण लिहून घेतो, ते लिहायचे आपल्याला. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस लेस परचेस रिटर्न. क्रेडिट साईडला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न्स. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण काही घटक लिहून घेतो आपण. टू आरडीडी, त्याच्यात खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्यामध्ये ऍड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ऍड न्यू आरडीडी. एक लाईन सोडून लेस ओल्ड आरडीडी.
हे घटक लिहून झाल्यानंतर आपण काय करत असतो, पोस्टिंग करत असतो. ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड ओपनिंग स्टॉक आला आपला. ओपनिंग स्टॉकची अमाऊंट आउटर कॉलमला लिहायची आहे 8,700 रुपये. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट इनर कॉलमला 18,300. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला अमाऊंट इनर कॉलम 1,000 रुपये. ॲडजस्टमेंट आहे. अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रोडक्शनशी संबंधित नसलेली वेजेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस अमाऊंट आउटर कॉलमला 1,400 रुपये. वेअर हाऊस रेंट गोडाऊनचं भाडं दिलेलं आहे. वेअर हाऊस रेंट अमाऊंट आउटर कॉलम 600 रुपये. कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 1,200 रुपये आउटर कॉलम. सेल्स रिटर्न सेल्समधनं लेस सेल्स रिटर्न अमाऊंट 600 रुपये. एक्सपोर्ट ड्युटी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू एक्सपोर्ट ड्युटी अमाऊंट 1,400 रुपये. कस्टम ड्युटी ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेसच्या खाली एक लाईन सोडून टू कस्टम्स ड्युटी अमाऊंट 800 रुपये आउटर कॉलम. सन्ड्री डेटर्स बॅलन्स शीट नाही आपल्याकडे, रेकॉर्ड होणार नाही. इन्व्हेस्टमेंट नाही. फॅक्टरी रेंट ट्रेडिंगच्या डेबिटला टू प्रोडक्शनशी संबंधित खर्च ट्रेडिंगच्या डेबिटला आपण रेकॉर्ड करतो. अमाऊंट 1,600 रुपये आउटर कॉलम. पोस्टेज अँड टेलिग्राम प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू पोस्टेज अँड टेलिग्राम अमाऊंट 400 रुपये आउटर कॉलम. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड सेल्स ट्रेडिंगच्या डेबिट क्रेडिटला 68,000 इनर कॉलमला. डिव्हिडंड शेअर खरेदी केले होते त्याच्यावरती डिव्हिडंड मिळाला आपल्याला, फायदा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय डिव्हिडंड अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलम. परचेस रिटर्न ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसच्या खाली परचेस रिटर्न 500 रुपये. क्रेडिटर्स देणं आहे आपलं, लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करतो, बॅलन्स शीट नाही आपल्याकडे. 10% बँक लोन हे सुद्धा आपली काय लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर ऑदर रिसिप्ट 1,000 रुपये इन्कम आहे आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ऑदर रिसिप्ट अमाऊंट 1,000 रुपये आउटर कॉलम. या ठिकाणी आपली पोस्टिंग संपलेली आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 15,400 आउटर कॉलमला. याचा सेकंड इफेक्ट
बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येत असतो, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नाही. बॅलन्स शीट नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी सेकंड इफेक्ट येणार नाही. त्याच्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड आउटस्टँडिंग 1000च्या खाली लिहायचे 500 रुपये. 500 रुपयाच्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर 1500. याचा सेकंड इफेक्ट पण लायबिलिटी साईडला येत असतो, पण आपल्याकडे बॅलन्स शीटच नाही आहे, स्किप करा. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स आणि RDD दिलेले आपल्याला, ही ॲडजस्टमेंट नंतर पाहूया. 4 नंबरची ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ ₹1800 डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणून माल दिलेला आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय गुड्स वेटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल्स अमाऊंट ₹1800 आउटर कॉलम. याचा सेकंड इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फ्री सॅम्पल दिलं म्हणजेच काय, आपण आपल्या मालाची जाहिरात केली. पोस्टेजच्या खाली यायचं आहे टू ॲडव्हर्टाइजमेंट. अमाऊंट ₹1800. त्याच्यानंतर 5 नंबरची ॲडजस्टमेंट, सेल केलेला माल, विकलेला माल काय केलेला आहे, आपण रेकॉर्ड केलेलं नाहीये. रेकॉर्ड केलेलं नाहीये, रेकॉर्ड करावं लागेल आपल्याला, सेल्समध्ये ॲड करावं लागेल. सेलची अमाऊंट आहे 68,000. सेलची अमाऊंट होती 68,000, चुकून 6,800 लिहिली गेली होती. 68,000 मायनस 600 रुपये. अमाऊंट खाली 00476, 67,400. हे फ्री सॅम्पल थोडंसं आपण खाली घेऊया. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. अमाऊंट 1800 रुपये आउटर कॉलमला. या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल आलेले आहेत. अनरेकॉर्डेड सेल काय करतात, ॲड करतात. ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट 2,000 रुपये, 67,400. च्या खाली आडवी रेष 67,400 प्लस 2,000. अमाऊंट आउटर कॉलमला 69,400. याचा सेकंड इफेक्ट, डेटर्समध्ये ही अमाऊंट काय होत असते, ॲड होत असते, पण आपल्याकडे बॅलन्स शीट नसल्यामुळे याचा सेकंड इफेक्ट होणार नाही. पुढे आता आपल्याला 3 नंबरची ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. क्रिएट बॅड डेब्ट्स आणि RDDची. आपल्याला वर्किंग नोट तयार करावं लागणार आहे. वर्किंग नोट नंबर 1, सन्ड्री डेटरवरती. सन्ड्री डेटरची ओपनिंग बॅलन्स होतं 40,000 रुपये. त्याच्यामध्ये ॲड होणार
ॲड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेलची अमाऊंट आहे 2,000 रुपये. म्हणजे अमाऊंट आली आता 42,000 रुपये. या 42,000 मधनं आपल्याला तिसऱ्या ॲडजस्टमेंटचे बॅड डेप्स लेस करायची आहे. लेस बॅड डेप्स. कोणते बॅड डेप्स आहेत? हे न्यू बॅड डेप्स आहेत. बॅड डेप्स आहेत 800 रुपयाचे. 42,000 मायनस 800 रुपये, अमाऊंट 41,200. आणि तिसऱ्याच ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला RDD दिलेली आहे. RDD सुद्धा काय करतो आपण? लेस करतो. ॲड लेस न्यू RDD ॲट 3%. 41,200 वरती 3%. 0 कॅन्सल. अमाऊंट 412 गुणिला 3. 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36. 1,236 रुपये काय येणार आहे? RDD येणार आहे. $41,200च्या खाली लेस 1,236 रुपये. वजाबाकी 39,964 रुपये. ही काय आली आपली? सन्ड्री डेटर आली. आता जर समजा आपण बॅलन्स शीट तयार केलं असतं तर बॅलन्स शीटला सन्ड्री डेटरची आउटरची अमाऊंट आली असती 39,964. पण मात्र आपल्या कामाचं आहे या ठिकाणी हे आणि हे बॅड डेप्स आणि RDD. अनरेकॉर्डेडचं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बॅड डेप्स, न्यू बॅड डेप्स आणि न्यू RDD प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला न्यू बॅड डेप्स आणि न्यू RDD दिलेली आहे. न्यू बॅड डेप्स आहेत 800 रुपये. आणि न्यू RDD आहे 1,236 रुपये. अनरेकॉर्डेडचं आपण ऑलरेडी क्लोज केलेलं आहे अमाऊंट. या ठिकाणी आपली RDDची जी काही तिसरी ॲडजस्टमेंट होती बॅड डेप्स आणि RDDची ती आपण कॅल्क्युलेट केली आहे. या ठिकाणी आपल्याला ट्रायल बॅलन्स मधील जे काही ॲडजस्टमेंट आहे, ट्रायल बॅलन्सच्या खाली ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत ते आपण सॉल्व्ह केल्या आहेत. आता राहिलेलं आहे आपलं हिडन ॲडजस्टमेंट. या प्रॉब्लेममध्ये एक हिडन ॲडजस्टमेंट आहे, ती म्हणजेच कोणती? 10% बँक लोनची. 10% बँक लोन अमाऊंट आहे 8,000 रुपये. बँक लोन घेतलेलं आहे आपण, त्याच्यावरती 8% आपल्याला व्याज भरावं लागणार आहे. 8% नाही, 10%. 10%. 8,000वरती 10% इंटू बँकेचं लोन कधी काढलेलं आहे? 1/7/2018 टू वर्ष आपलं संपत आहे 31 मार्च 2019. 1/7 म्हणजे कोणता महिना येईल? हा जुलै महिना. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, म्हणजेच किती? 9 महिने. आपल्याला काय करायचं आहे? हे जे बँक लोन आपण 8,000 रुपये काढलेलं आहे 1/7/2018, त्याच्यावरती 9 महिन्याचं आपल्याला 10% काय करायचं आहे? व्याज कॅल्क्युलेट करायचं आहे. 0 कॅन्सल. अमाऊंट 3 त्रिक 9, 3 चौक 12. अमाऊंट उरली 800 गुणिला 3 भागीला 4. 4 1 4, 4 दुने 8. अमाऊंट उरली 200 गुणिला 3. 200 गुणिला 3 600 रुपये. या ठिकाणी हे जे बँक लोन आहे, या बँक लोनवरती आपल्याला काय करावं लागणार आहे? 600 रुपयाचं जे काही व्याज आहे
ते व्याज आपल्याला द्यावं लागणार आहे, म्हणजे आपली लॅबिलिटी वाढेल. पण या ठिकाणी आपल्याकडे लॅबिलिटीज नाही, बॅलन्स शीटच नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे याचा फर्स्ट इफेक्ट येणार नाही. पण सेकंड इफेक्ट, आपल्याला 8,000 रुपये कर्ज होतं, त्याच्यावरती परत 10% आपल्याला इंटरेस्ट द्यायचं आहे 600 रुपये, म्हणजे आपलं देणं वाढलंय, आपलं नुकसान झालं, खर्च वाढला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बँक लोन वरती किती 600 रुपये आउटर कॉलम. या ठिकाणी हिडन ऍडजस्टमेंट आपली संपलेली आहे. आता आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे, क्लोज करायचा आहे, टॅली करायचं आहे. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे आपल्याला सिंगल डबल लाईन मध्ये. अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट आहे का, त्या अमाऊंट बाहेर काढायचे आहे. परचेसेस 18,300 मायनस 500, अमाऊंट 17,800. त्याच्यानंतर सेल्स मधनं सेल्स रिटर्न आणि अनरेकॉर्डेड सेल ऍड करून आपण अमाऊंट बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला टोटल घ्यायची आहे. टोटल ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल 86,600 आणि ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल आहे 30,400. या ठिकाणी ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल जास्त आहे 86,600, डेबिटला लिहा 86,600. 86,600 मायनस 30,400 जर का वजाबाकी केली तर अमाऊंट येईल 56,200. याला नाव देतात टू ग्रॉस प्रॉफिट. $56,200. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी. $56,200. त्याच्यानंतर नेट प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट 56,200 आउटर कॉलमला. या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काही घटक राहिलेले आहेत का, ओल्ड बॅड डेब्ट्स नाही. ऍड न्यू बॅड डेब्ट्स आणि न्यू आरडीडी दोघांची टोटल 2,036. ओल्ड आरडीडी नाही, 2,036 अमाऊंट आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. आपण पोस्टिंग करत असताना एक घटक आपला राहिला आहे, तो म्हणजेच काय, इन्शुरन्स आपलं रेकॉर्ड करायचं राहिलं. कसं काय राहिलं काय माहिती. इन्शुरन्सची अमाऊंट आहे 800 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची आणि डेबिटची टोटल घ्यायची आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल आहे 59,200 आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल 59,200 आणि डेबिटची टोटल आहे 10,236 रुपये. क्रेडिटची टोटल जास्त आहे. आधी क्रेडिट साईडला लिहू आपण 59,200 फरक येतोय डेबिटला, त्याला नाव द्यायचं आहे टू नेट प्रॉफिट. तो वाटायचा आहे दोघं पार्टनर मध्ये. दोन पार्टनर कोण कोण आहेत ते,
सतीश आणि प्रमोद सतीश आणि प्रमोद आणि त्यांचा रेशो आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे? रेशो दिलेला नाही. 59,200 मायनस 1,236 अमाऊंट येईल 48,964 रुपये. 48,964 रुपये. 48,964 सतीश आणि प्रमोद यांचा रेशो दिलेला नाही, म्हणजेच कशी इक्वल वाटावं लागणार आहे, समान वाटावं लागणार आहे. 48,964 भागीला 2 जर केलं तर अमाऊंट येईल 24,482. 24,482 रुपये. 24,482. 24,482 सतीश आणि प्रमोदला काय मिळणार आहे? नेट प्रॉफिट मिळणार आहे. या ठिकाणी आपला नेट प्रॉफिट आलेला आहे 48,964. चेक करूया बरोबर आलेला आहे का? 48,964 असा सोपा असा प्रॉब्लेम होता आणि कमी वेळेमध्ये सॉल्व्ह होणारा प्रॉब्लेम होता. या ठिकाणी थांबूया. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.